अल्पवयीन मुलीला शिक्षण व संगोपनाचे आमिष दाखवून हरियाणातून भाईंदर येथे आणत तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि देह व्यापारासाठी वापरणाऱ्या टोळीचा नवघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून अनैतिक व्यापाराचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश मिळाले। होळीच्या दिवशी 3 मार्च 2026 रोजी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे संजय देवनारायण गुप्ता वय 54 वर्ष यांनी नवघर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तपासादरम्यान संबंधित मुलगी सापडल्यानंतर तिची महिला पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। संजय गुप्ता आणि त्यांची पत्नी मधु गुप्ता यांनी मुलीच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत तिला हरियाणातून भाईंदर येथे आणल्याचं निष्पन्न झालं। तिच्या शिक्षणाची व देखभालीची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देऊन तिला आणल्यानंतर विविध व्यक्तींकडून तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केलाय। तपासात आरोपी मधु गुप्ता यांच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे आढळून आले। चौकशीत आरोपी दाम्पत्य त्यांच्या राहत्या घरी देहव्यापार चालवत असल्याचं समोर आलंय। पीडित मुलीला मसाजच्या नावाखाली ग्राहकांकडे पाठवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचंही उघड झालंय। तसेच डोंबिवली, बदलापूर, कुरार, अंबरनाथ, उत्तर प्रदेश मधील परिसरात काही ग्राहकांना बोलावून पीडितेचा गैरवापर करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणात काही ग्राहकांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी सविलया प्रसाद श्रीवास्तव उर्फ LIC वाला व 61 वर्ष याने पीडितीचे कौमार्यभंग करण्यासाठी 50,000 रुपये दिले आहेत। या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात नवघर पोलिसांना यश मिळालं आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मीरा भाईंदर।